काल आणि आज सकाळी मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलेलं की जे काही त्यांनी गेल्या 2 वर्षात गुजरातकडे पाठवलेलं आहे, मग स्वतःचे 40 गद्दार आमदार असतील, त्याच्यानंतर म्हणजे स्वतःचे घेऊन पळाले होते ते स्वतःचे नव्हतेच ते कधी, मग वेदांता फॉक्सकॉन असेल, आता टेस्लाचा ऐकू येतं, सगळं जे काही त्यांनी गुजरातला नेलं प्रायश्चित्त म्हणून महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी MTHL तरी हा टोल फ्री ठेवावा. आपण पाहताय की आज जे टोल लावलं गेलं आहे 250 रुपयाचा मला वाटतं टोल लावला गेला आहे, साधारण 10 ते 12 रुपये पर किलोमीटर हा टोल मुंबईकरांना भरायला लागणार आहे, महाराष्ट्राच्या वासियांना भरायला लागणार आहे. दुःख ह्याच गोष्टीचं आहे की जेव्हा बुलेट ट्रेनचा विषय येतो तेव्हा तो भूखंड मोफत दिला जातो, फ्री ऑफ कॉस्ट दिला जातो, कारण गुजरातला चाललाय. पण मुंबई ते न्हावा हे जेव्हा कनेक्टिव्हिटी असते तेव्हा टोल लावला जातो. इथे माझं दुःख आहे, इथे मला त्रास होतो. महानंद डेअरीचा प्रपोजल आहे की गुजरातच्या NDDB कडे देण्याचा प्रस्ताव दिला नाही, मला वाटतं आता हे सरकार परत येत तर नाहीच, पण जर चुकून आलं तर मंत्रालय पण तिथे हलवायचं बाकी ठेवणार नाही ते. कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम. सर, नुसतं महानंदचं नाही तर त्याची जी जमीन आहे ती देखील त्या अंतराने दुसऱ्या राज्यात किंवा बिल्डरांच्या हातात जाऊ शकते. मला सांगा ना, आता राहिलं तरी काय ठेवलंय? मुळात मुंबईचं महत्त्व हे संपून टाकायचं, महाराष्ट्राचं महत्त्व संपून टाकायचं, हाच तर प्रयत्न. आणि काल मी जे पत्रात लिहिलेलं आहे ते हेच आहे, आपल्याला आपल्या वादांमध्ये व्यस्त ठेवायचं. मग जाती धर्मावरनं वाद असेल, जिल्ह्यातला वाद असेल, प्रत्येक गोष्टींवरनं वाद, आणि त्याच्यात आपण व्यस्त राहू आणि बाकी सगळं हे त्यांच्या लाडक्या राज्यात न्यायचं, हाच कार्यक्रम सुरू आहे. गेले अनेक महिने राज्याला पूर्ण वेळ DGP नव्हता, आज नवे DGP झालेले आहेत. रश्मी शुक्ला यांची घोषणा झालेली आहे, मात्र त्यांच्यावरती अनेक आरोप होते, फोन टॅपिंगचे. मला वाटतं आपण हा प्रश्न पहिला सोडवला पाहिजे की गेले 2 वर्ष आपल्या राज्याला अधिकृत मुख्यमंत्री नाही आहेत, अधिकृत सरकार नाही आहे, आणि एक घटनाबाह्य राजवट आपल्या राज्यात आलेली आहे. आणि जगात आपण सांगत असतो की आपण जगातली सर्वोत्तम आणि सर्वात मोठी लोकशाही आहोत. खरोखर आपल्या देशात आणि आपल्या राज्यात लोकशाही राहिली आहे का, हा विचार करणं गरजेचं आहे. सत्ताराने काल वादग्रस्त केलेला आहे, पहिल्यांदा केलंय, शिवीगाळ काल शिवीगाळ त्यांनी तिकडच्या स्थानिक लोकांना केली, त्याच्या आधी महिलांना केली, महिला खासदारांना केली. म्हणजे महिला खासदार म्हणून, खासदार हा विषय बाजूला ठेवा, नेत्या बाजूला ठेवा, महिला तर होतेच, पण ते टीव्हीवर केलेलं आहे. टीव्हीवर हे सगळं दाखवल्यानंतर मंत्रिमंडळात बसू शकतात, ह्याच्यापेक्षा निर्लज्ज सरकार आपल्या राज्यात अजून कुठचंही मी पाहिलं नव्हतं. राहुल गांधींचा भारत जोडो यात्रा पुन्हा चालू होते, महाराष्ट्रात सुद्धा ते येणार आहेत, कसं? चांगलं आहे, त्यांचं स्वागतच आहे. कारण एक आपण पाहताय की आपल्या देशात आत्ता एका महत्त्वाची, आम्ही सगळी इंडिया म्हणून एक मोठी भूमिका इथे निभावतात, आणि मुळात आत्ता आपण पाहताय देशात परिवर्तन होणार. सर, जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून ठाकरे परिवार गप्प का असं शी त्यांना कोण उत्तर देतं. पण काल मी जे बोलायचं ते बोललेलो आहे. मी हेच सांगितलेलं आहे की आता मला वाटतं जे काही मागे सगळं झालं भूतकाळ, ह्याच्यावर कोण काय होतं, काय खायचं, काय नाही खायचं, ह्याच्या वादात गेलंच नाही पाहिजे. आपण भविष्यावर काय करतोय ह्याच्यावर चर्चा केली पाहिजे, आज आपण काय करतोय ह्याच्यावर चर्चा केली पाहिजे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.